येवला मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे व महायुतीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात विधानसभेची निवडणूक लढत होत आहेत। या मतदारसंघामध्ये मागील पंचवार्षिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी पवार यांचा 40,000 मतांनी पराभव केला होता। या मतदारसंघातील पाणी टंचाई असेल, सिल्क सिटी हा एक मुद्दा आहे, तसेच शेती सिंचन या मुद्द्यावर मागची पंचवार्षिक निवडणूक लढवली गेली होती। मध्यंतरीच्या काळात मंत्री छगन भुजबळांनी पुणेगाव दरसवाडीचे पाणी येवल्यापर्यंत पोहोचून कुठेतरी पाणी टंचाई कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यंदाच्या निवडणुकीत देखील पाणी टंचाई हाच एक मूळ मुद्दा राहणार आहे। याचबरोबर सिल्क सिटी असेल, विणकरांचे प्रश्न असेल, तसेच मराठा आरक्षण व मराठा फॅक्टर या निवडणुकीत प्रभावी ठरणार आहेत। एकूणच महायुतीचे मंत्री छगन भुजबळ हे 5व्यांदा या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत, तर एकेकाळचे त्यांचे सहकारी असलेले महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे यांनी मंत्री भुजबळांसमोर दंड थोपटलेला आहे। या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघ यावेळेस चर्चेत राहिला ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केलेल्या बंडखोरीमुळे। खरं तर महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे विशाल बरबटे यांना रिंगणामध्ये उतरवलं, मात्र स्थानिक नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आपली ताकद ही राजेंद्र मुळक यांच्या पाठीमागे लावली आणि त्यांची हीच बंडखोरी राज्यभर चर्चेमध्ये राहिली। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल बरबटे विरुद्ध राजेंद्र मुळक ही लढत जरी असली तरीही मात्र महायुतीचे उमेदवार जे शिंदे गटाचे आशिष जयस्वाल आणि विद्यमान आमदार आहे ते देखील प्रमुख उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये आहे। त्यामुळे सध्या जरी आपल्याला रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे, मात्र विशाल बरबटे विरुद्ध आशिष जयस्वाल यांच्या लढतीमध्ये राजेंद्र मुळक यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ही निवडणूक तिरंगी होताना आपल्याला दिसत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।